हो मैत्रिणींनो, किती गरमी वाढली आहे ना. चला तर आज आपण बनवूयात ना पंता भात. हे पंता भात काय आहे, साऊथमध्ये ना हा खूप फेमस पदार्थ आहे. याच्यामुळे आयर्न आणि B12ची कमतरता शरीराची भरून निघते आणि हे नॅचरल प्रोबायोटिक आहे. त्याच्यामुळे ना ही रेसिपी नक्की बनवा. आता यासाठी तुम्ही सगळं साहित्य तर बघितलेलंच आहे. आता ह्यासाठी मी काय केलं आहे, रात्रीच भात मीठ टाकून शिजवून घेतलं आहे आणि त्याला एका काचेच्या भांड्यात किंवा मातीच्या भांड्यामध्ये पाणी टाकून भिजवून ठेवायचं आहे आणि झाकण चांगलं ठेवायचं आहे रात्रभर. दुसऱ्या दिवशी सकाळी तुम्हाला ही तयारी करायची आहे. मग आता ह्या तडका आपण इथे करतो आहे. तेल घेतलं आहे, तेलामध्ये मी आपलं जी हरभऱ्याची डाळ आणि उडदाची डाळ होती ती टाकली, शेंगदाणे टाकले, मोहरी टाकली, तुम्हाला जिरं टाकायचं तर टाका. आणि इकडं भातामध्ये जे आपण काही चिरून ठेवलेलं होतं, कोथिंबीर, त्याच्यानंतर कांदा आणि हिरवी मिरची ते मिक्स करून घेतले. आणि आता जो आपण तडका तयार केलेला आहे तो तडका याच्यामध्ये टाकणार आहोत. तो तडका मी इथे टाकला आहे त्याच्यामध्ये आणि चांगलं मिक्स करून घेतलं आहे. आता ना आपल्याला काय करायचं आहे, ह्याच्यासाठी एका भांड्यामध्ये 2 कप दही घेतलं आहे आणि दह्याचा जो आंबटपणा आहे तो बॅलन्स करण्यासाठी मी याच्यामध्ये थोडंसं दूध टाकलं आहे. जर तुमचं दही आंबट नसेल तर तुम्ही नका टाकू दूध, पण जर आंबट असेल तर थोडंसं दूध टाका, त्याने आंबटपणा हा बॅलन्स होऊन जाईल आणि चव चांगली लागेल. आणि नंतर मग ते जे दही होतं मी यात मिक्स केलं आहे, पूर्ण भातामध्ये चांगलं मिक्स करून घेतलं. आणि माझ्याकडे जे डाळिंबाचे दाणे होते ती यात मी टाकलेत. आता तुम्हाला याच्यात जर ड्रायफ्रूट्स टाकायचे असतील तर तुम्ही टाकू शकतात. खूप छान लागतात, एकदा बनवून बघा. आणि खूप पोटाला थंडावा मिळतो ह्याने. उन्हाळ्यात छान रेसिपी आहे ही आणि B12 वाढवण्यासाठी पण खूप छान रेसिपी आहे. नक्की